आई एकविरा देवीला देव खंडेरायाला वंदन करून मी दुर्गेश भट तुम्हा सर्वांचा आपल्या मी हाय मध्ये अतिशय मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, मुसळधार पाऊस चालू आहे, मस्त चहूबाजूने थंडगार वारा देखील सुटलेला आहे आणि शीतल वातावरणात आपल्या रानावनामध्ये चालू होतात जंगली भाज्या उगवायला आणि या भाज्यांची आपल्या बाजारात देखील आगमन व्हायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, अशीच एक रानभाजी आज आपण पाहणार आहोत, ती म्हणजे कोल्ह्याची भाजी। या भाजीला कोल्ह्याची भाजी असं नाव देखील प्रचलित आहे। पाहूया हिची एक लज्जतदार रेसिपी खास तुमच्यासाठी। पण तत्पूर्वी या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आपण पाहूया। आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे 1 जोडी कोल्ह्याची भाजी, 2 टेबलस्पून मुगाची डाळ, 3 कांदे पातळ काप केलेले, 4 हिरव्या मिरच्या बारीक काप केलेल्या, 2 टेबलस्पून किसलेले ओले खोबरे, 1 टीस्पून हळद, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, चिमूटभर हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर, हाफ टेबलस्पून जिरे, हाफ टेबलस्पून राई आणि चवीनुसार मीठ। चला, मला माहिती आहे तुम्ही साहित्य नक्कीच नोट डाऊन केलं असणार। पटकन आता कृतीकडे वळूया। चला, मी इथे आपला पॅन मस्तपैकी तापवत ठेवलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 3 चमचे तेल टाकून चांगलं एकदम गरम करून घेऊया। आपलं तेल चांगलं गरम झाल्यावरती यामध्ये आपण फोडणीला सर्वात प्रथम राई आणि जिरे घेऊया आणि आपण तडकून घेऊया चांगलं मस्तपैकी। मी इथे हाफ टेबलस्पून जिरा घेतलेला आहे आणि हाफ टेबलस्पून राई घेतलेला आहे। हे तडकायला लागल्यावरती यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेऊया। तुमच्या तिखटानुसार मिरची वापरली तरी चालेल। कढीपत्ता टाकून घेऊया। चिमूटभर हिंग, मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण आपला बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घेऊया। साधारण मी इथे 2 वाटी बारीक चिरलेला कांदा वापरत आहे। मिक्स करून घेऊया आणि आपल्याला हा कांदा थोडा लालसर किंवा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा। आपला कांदा आता मस्तपैकी लालसर रंगापर्यंत परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण हळद टाकून घेऊया। 1 टीस्पून हळद टाकूया। मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण आता मुगाची डाळ टाकून घेऊया, जी आपण भिजवलेली आहे। मी हिला 1 तास अगोदर पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला, त्याच्यानंतर ते पाणी काढून घेतलेलं आहे आणि ही आपली मुगाची डाळ आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। मिक्स करून घेऊया। डाळ आपली चांगल्या प्रकारे मिक्स झाल्याच्या नंतर ही जी आपली कोल्ह्याची भाजी आहे ती आपण यामध्ये टाकणार आहोत। मिक्स करून घेऊया। असं बघायला गेलं तर या जंगली भाज्यांचे आपल्या शरीरामध्ये असलेले फायदे म्हणजे कोणतेही रासायनिक खत नाही, कोणतेही केमिकलची फवारणी नाही, टोटली पोल्युशन फ्री आणि विटामिन्सनी भरपूर असलेले असे पोषक द्रव्ये आपल्या शरीरासाठी मिळत असतात। मग मला सांगा, अशा थंड वातावरणामध्ये जर आपण अशा भाज्यांचा रोजच्या आहारामध्ये जर वापर केला तर नक्कीच आपल्या शरीरासाठी खूप फायदे होतील। आता आपली भाजी हलकी सॉफ्ट झालेली आहे। याच्यामध्ये आपण हा फुल्या नारळाचा किस टाकून घेऊया। साधारण मी इथे 2 चमचे वापरत आहे। मिक्स करून घेऊया। जाम भारी ना, आज भर पावसातली ग्रीनरी आपल्या इकडे देखील अवतरलेली आहे। आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया, म्हणजे आपल्या या ग्रीनरी मध्ये अजून भर होईल। सोबत चवीनुसार मीठ देखील टाकूया।
करून झाल्याच्या नंतर यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि फक्त 5 मिनिट आपल्याला या भाजीला वाफेवरती शिजवायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे जास्त शिजली नाही पाहिजे, थोडी क्रंची झाली पाहिजे, आता किती लागली पाहिजे. मुगाची डाळ आणि भाजीचा एक पात. आपली 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपण आता झाकण ओपन करून घेऊया. वाह, एक नंबर. मी आता या भाजीची एक सुंदर अशी प्लेटिंग तयार करून घेतो. बघितली किती साध्या सोप्या पद्धतीने तयार झाली आपली आजची कोलीची भाजी. तुमच्या जवळच्या बाजारात ही भाजी जर आली असेल तर आजच घरी घेऊन या आणि ही रेसिपी पटकन ट्राय करून बघा. मला आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आपल्या सर्वांचं मी हे कोळी चॅनल सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचा तुम्ही आस्वाद जरूर घ्या आणि त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. असाच एका छान रानावण्यातल्या पावसाळी भाजीसह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. राम राम. जय